लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। ड्रेनेज पाणीपुरवठ्यावरून पूर्व विभागाची प्रभाग सभा गाजली। काही अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर नगरसेवक आक्रमक, सभापतींनी दिला कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दंडात्मक कारवाईचा इशारा। नाशिक महानगरपालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयात शुक्रवारी सभापती मंगला नन्नावरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पूर्व विभागातील पहिली प्रभाग सभा नागरिकांच्या विविध समस्यांवरून चांगलीच गाजली। रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, रखडलेले ड्रेनेजची कामे, फुटलेल्या पाण्याच्या पाईपलाईन, उद्यानांची अस्वच्छता, धोकादायक झाडांच्या फांद्या तसेच संबंधित अधिकाऱ्यांची अनुपस्थिती या मुद्द्यांवर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले। सभेत नगरसेवकांनी पूर्व विभागातील रस्त्यांच्या अत्यंत दयनीय अवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत नाशिकमध्ये खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये नाशिक आहे असा संतप्त सवाल उपस्थित केला। खराब रस्त्यांमुळे नागरिकांना पायी चालणेही कठीण झाले असून शाळकरी विद्यार्थ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नगरसेवकांनी सांगितले। पावसाळ्यात खड्ड्यांमुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याने तातडीने सर्व खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। यावेळी नगरसेवकांनी रखडलेल्या ड्रेनेजच्या कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा मुद्दाही उपस्थित केला। फुटलेल्या पाण्याच्या पाईपलाईनची वेळेत दुरुस्ती होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असून अनेक भागांमध्ये पाणी टंचाई निर्माण होत असल्याचेही नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले। प्रभागातील नागरिकांच्या सर्व समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी सभापतींकडे करण्यात आली। दरम्यान इतक्या महत्त्वाच्या प्रभाग सभेला काही संबंधित अधिकारी अनुपस्थित राहिल्याने वातावरण तापले। अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवर नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। यावर सभापती मंगला नन्नावरे यांनी अनुपस्थित अधिकाऱ्यांना कडक शब्दात तंबी देत यापुढे दर आठवड्याला प्रभाग सभेच्या माध्यमातून विकास कामांचा आढावा घेतला जाईल अशी घोषणा केली। तसेच प्रत्येक प्रभाग सभेला संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित राहणे बंधनकारक असून विनाकारण अनुपस्थिती कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। दरम्यान सभेतील विविध विषयांवर साधक बाधक चर्चा झाल्यानंतर सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली। लोकप्रवाह न्यूज 24 ताससाठी मोहसिन पठाण, नाशिक। म्हणजे कुठेतरी एखाद्याचा जीव जाईल मग आपण जागे होणार आहे का? त्याची वाट बघतोय आपण। वर्षाचा गंभीर भाग आहे, थोडं सिरियस घ्या तुम्ही। कोण अधिकारी असतील, कोण कर्मचारी असतील ते बोलून घ्या। सभापती महोदय, तुमच्या पण आपल्या पण प्रभागातली समस्या आहे, तर त्याच्याकडे आपल्याला गांभीर्याने बघावं लागेल। दुसरं, अतिक्रमणचे पण आलेले आता इथे, ते कोण ठाकरे कोण आहे? अरे तुम्ही आले का त्यांच्या जागेवर? ठाकरे झाले, आम्ही 6 महिने बोललो, ते आता बदली झाले, तेवढं तरी नशीब आमचं। आता एक तुम्ही ठाकरे सारखं करू नका, तोंड पाहून कारवाई करू नका। सभेमध्ये बोलतोय मी। आता सध्या रस्त्यांवर कामं चालू आहे, एकतर्फा वाहतूक चालू आहे, तर आपलं काम नाही का दुसऱ्या साईडला जर कधी एकाच ठिकाणातून दोन्ही वाहनं जात आहेत तर तिथं ते कोपऱ्यावर, त्या फुटपाथवर जे गाड्या लागलेल्या आहेत, त्या फुटपाथच्या पुढे जे गाड्या लागलेल्या आहेत, त्यांना आपल्याला नोटीस देता येते, त्यांना उचलता येते विदाऊट नोटीस देता। तर पूर्ण तो रथचक्रापासून सायनाथनगर जुन्या नाशकामध्ये उद्यानांची खूप दुरवस्था आहे, तिथे साफसफाई केली जात नाही आणि बंद आहे, सगळे गार्डन्स बंद आहे। तर जाकीर हुसेनच्या बाजूला जे आंबेडकर गार्डन आहे ते मला चालू करून हवंय, तिथे सगळी साफसफाई हवी, कारण तिथे ड्रग्स करता मुलं, गांजा पितात आणि जुगार पण खेळतात तिथे, तर मला ते गार्डन चालू करून हवं। प्रभाग के काम चालू नहीं हो रहे हैं, लेटर देने के थक गए, कोई लेटर का जवाब नहीं आ रहा। किधर रास्ते पे गटर की प्रॉब्लम, किधर लाइट की प्रॉब्लम, किधर पानी की, किधर गंदा पानी आ रहा। लेटर दिए हमने पर हमारे लेटर कोई जवाब नहीं दे रहा। आप ही बताओ क्या करेंगे? कोई जवाब नहीं आ रहा। काही ठिकाणी गटरीचे चौक आहे, चौक बांधकामचे गटर आहे, त्या आम्ही आता काल नानावतीमध्ये व्हिजिट मारली,
सरांनी आम्हाला दाखवलेलं होतं साधारणतः 60 मीटरची चौकोन टाकायची गटार आहे. ती पूर्ण क्लिअर केल्याशिवाय तिथं गंदपाणी स्वच्छ होणार नाही. आमच्याकडे प्रॉब्लेम अब फोन करती है हमारे को, पर अभी पब्लिक को क्या जवाब देने का कि हमारे काम नहीं हो रहे, क्या जवाब देने का पब्लिक को हमने? जिन लोगों की वजह से हम जीत कर आए उनके काम करने हमको कैसे उनसे नजर से नजर में अर्जेंट बेसिस पे, और मैम एजुकेशन का भी, क्योंकि जो मेरे एरिया में है वो लिटरली ऐसा है, एक्सीडेंटल स्पॉट्स है स्कूल में, एक्सीडेंटल स्पॉट्स है स्कूल में जहाँ पर बच्चे सिर्फ पढ़ने के लिए आ रहे हैं मैम, अगर बेंचेस वहाँ ऐसी परिस्थिति में है कि ऊपर से बॉल कभी भी गिरेगी, स्पेशली फॉर दिस मानसून सीजन्स, उसके लिए भी वो बोलते हैं कि मैं पहले के काम करूँगी मैम, तो मतलब तब तक क्या करना है, एंड कुंभ इज द ओनली रीजन फॉर दैट। उनका बोलना है कि कुंभ का है, तो तब तक हमने क्या करने का, एक साल रुक जाने का? नहीं प्लीज, दिस इज वेरी सीरियस इशू, यू हैव टू टेक एन एक्शन। ड्रेनेजचं खडकाळी विभागामध्ये मॅडम बांधकामच्या गटारी आहे. कारण आमचं पाणी विभागामध्ये सभापती त्यामुळे जे अपेक्षित आहे ते इथे प्रत्येक मीटिंगला आले पाहिजे आणि नगरसेवकांचे जे विषय आहे ते विषय ह्या निमित्ताने महत्त्वाचे विषय हे मार्गी लागले पाहिजे. त्यामुळे नगर सचिवांनी पुढच्या मीटिंगच्या आधी सगळे अधिकारी इथे कशा प्रकारे उपस्थित राहतील हे आधी बघायचं आणि नंतर मग ताईंना वेळ त्या मीटिंगची मग आपण ती मीटिंग घेऊ, जेणेकरून आम्ही इथे जे पोटतिडकीने सांगतो ते विषय तर मार्गी लागले पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा विषय काल मी सिद्धिविनायक कॉलनीमध्ये इंदिरानगरला गेले होते, मोदकेश्वर कॉलनी, सिद्धिविनायक कॉलनी, त्या कॉलनीमध्ये आधी पाणी पुरवठ्याने काम केलं, पाणी पुरवठ्याचं तिथे आदियांचं काम होतं, त्या पाणी पुरवठ्याचं काम झालं, त्यानंतर MNGL काम केलं. म्हणजे तिथे परिस्थिती अशी आहे की तिथल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या घराच्या बाहेर निघणं अवघड झालं, ते तर आहेच, पण त्यांच्या मुलांना शाळेत सोडायला सुद्धा 2-2 दिवस मुलांनी काही सुट्ट्या घेतल्या शाळेला, कारण त्यांना समोरचा रोडच नाहीये, खाली बिल्डिंगच्या खाली आले म्हणजे रस्ताच राहिलेला नाही. म्हणजे ग्रामपंचायतीचे रस्ते सुद्धा आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून चांगले झालेले आहे, पण मी शहरात राहते का कुठे राहते असा प्रश्न निर्माण व्हावा, इतकी भयंकर परिस्थिती त्या सिद्धिविनायक कॉलनी आणि मोदकेश्वर मध्ये गायकवाड साहेब झालेली आहे. तिथे ते काम झालेले आहे. MNGLचे जे कोणी आता मध्ये अभिजित पाटील म्हणून होते ते निघून गेले, आता कोणतरी नवीन अधिकारी बोरसे साहेब तिथे आलेले आहेत. त्यामुळे MNGL आणि पाणी पुरवठा काय होतं, एखादं काम आम्ही सांगितलं की ड्रेनेज वाले म्हणता पाणी पुरवठ्याने केलेलं आहे, पाणी पुरवठा म्हणतो ड्रेनेजही केलेलं आहे, त्यामुळे आपण एकमेकांवर टोलवा टोलवी करतो आणि ते नागरिक तिथे त्रस्त होत आहेत. त्यामुळे MNGLचं काम बोरसे साहेब तिथे आज व्हिजिट करा तुम्ही, अक्षरशः तिथे ती परिस्थिती बघून मलाच अतिशय वाईट वाटलं. तिथे बाहेर निघणं त्या नागरिकांना अवघड झाले. सेम परिस्थिती लिंगायत कॉलनी, खेमचंद पवारांची व्हिजिट झाली, तुमची व्हिजिट झाली, सगळ्यांची व्हिजिट झाली. 3.5 महिन्यापूर्वी तिथलं काम पूर्ण झालेलं होतं, ड्रेनेजचं काम. आजच्या मितीला अजूनही तिथे रस्ता नाही. तिथे आवटे म्हणून राहतात, त्यांच्या मुलीची डिलिव्हरी झालेली आहे, त्यांना ते दवाखान्यात मुलीला न्यायला सुद्धा तिथे रस्ता नव्हता, अशी परिस्थिती झालेली होती. देतात तर तुम्ही त्यांना सांगतात का, नगरसेवकांना तुम्ही आधी विचारात घ्या की तुम्ही काय काम करणार आहे प्रभागात, हे काम तुमचं पहिले आहे की जे आपण कॉन्ट्रॅक्टरला जे पण तुम्ही काम द्या तर तुम्ही आधी 4ही नगरसेवकांना प्रभागातल्या बोलून त्यांच्यासोबत मीटिंग करा की आम्ही काय खोदणार आहोत, काय काम करणार आहोत. ज्या तुम्ही काम करतात अर्धनिपे कामं होतात तेव्हा आम्हाला प्रभागातून जनतेचा फोन येतो की ताई यांनी फोडून ठेवलंय, आमची पाईपलाईन फुटली. त्यानंतर आम्हाला त्यांना प्रश्न म्हणजे सांगावं लागतं की ताई थांबा मी विचारून सांगते. म्हणजे इतपत आमची अवस्था झालेली की आम्ही नगरसेवक आहोत की नाही हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला तेच सांगते की पहिले तुम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रॅक्टर जेवढे पण तुम्ही नेमाल त्यांच्यासोबत प्रत्येक प्रभागातल्या नगरसेवकांची एक मीटिंग घ्या, काय कामं करणार आहे ते त्यांना सांगा आणि त्यानंतर त्यांना हात लावू द्या रस्त्यांना. आता आमच्या प्रभागात MNGLचं काम चालू आहे, असं त्यांनी सांगितल्याप्रमाणे शांती पार्क मध्ये जो रस्ता फोडलेला आहे ताई, त्या रस्त्यावर म्हणजे इथून रस्ता फोडला, थोडं पुढे गेलं की परत तिथे पाईपलाईन फुटली. म्हणजे अशी अवस्था झाली, सकाळी 5 वाजल्यापासून पूर्ण पाण्याखाली आल्यासारखं वाटतंय. म्हणजे खड्ड्यात नाशिक आहे की नाशिकमध्ये खड्डा हेच कळत नाहीये. कारण सगळ्यात प्रथम तर माझ्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये रस्त्याची खूप मोठी दुरावस्था झालेली आहे. तो पवन लिंक रस्ता जो आहे इथं मुकण्याची जी लाईन आलेली आहे तर अक्षरशः जवळजवळ आज सकाळी 18 लोक पडले मॅडम. मी पट्टे साहेबांना सकाळी 6:30 वाजता फोन केलेला आहे, तर त्यांना सुद्धा विचारलं की तिथली काय अवस्था आहे. तर मला तातडीने तात्काळ जेवढं शक्य होईल तेवढं तपोवन लिंक रस्त्यावर तुम्हाला जे खडीकरण कच काय जे आहे ते मला करून पाहिजे तात्काळ याच्यात. कारण जे बांधकाम विभागाला आम्ही विचारतो की इथं कच पाहिजे, खडी पाहिजे, तर त्यांच्याकडनं सरासपणे उत्तर येतं मॅडम आता अवेलेबल नाहीये, आता ठेका नाहीये, ठेका असं नाही तसं नाही. हे उत्तरं मला एवढीचे उत्तर मला इथं सांगणार नाही.
त्यानंतर जी द्वारका सर्कलची जी आपली ट्रॅफिक आहे ती बखल रोडवरनं वळवण्यात आलेली आहे आणि जो बखल रोडचा जो रस्ता आहे तिथून ड्रेनेजची लाईन सन्माननीय विभागीय अधिकारी, सन्माननीय सर्व नगरसेवक अधिकारी आणि पत्रकार मी आज अतिशय अनेक विषय घेऊन आलेलो आहोत आणि सगळेच नगरसेवक आलेलो आहोत आणि आम्ही नगरसेवक फक्त इथं आमची हजेरी लावण्यासाठी किंवा इथं तुम्ही दिलेला नाश्ता आणि पाणी घेण्यासाठी आलेलो नाही. आमचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथं उपस्थित असणं हे अतिशय गरजेचं होतं आणि तुम्ही नगर सचिव म्हणताय की आम्ही त्यांना सांगितलं होतं आणि ते आले नाही. परंतु माझी अशी आग्रहाची विनंती राहील सभापती मॅडम तुम्हाला की तुम्ही जे अधिकारी ज्या ज्या विभागाचे इथं कोणी उपलब्ध नाही त्यांना तुम्ही नोटीस काढावी आणि पुढच्या प्रभाग समितीला हे परत असं घडलं. नमस्कार. मी सभापती म्हणून आज मीटिंग घेतली. सर्व अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं, सभासदांना बोलवण्यात आलं, सर्वांचे प्रश्न ऐकले. त्यांचे पाणी प्रश्न, ड्रेनेजचे प्रश्न, रस्त्याचे, खड्ड्यांचे, सर्वांनी कामं करावी असे मी सर्व अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं. अधिकाऱ्यांना पण दम दिला. मी त्यांना आदेश केला आहे की लवकरात लवकर यांनी कामं करावे आणि सगळ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडावे हे त्यांना मी सांगण्यात आलं आहे. त्यांनी नाही सोडवले तर पुढच्या वेळेस यांच्यावर कारवाई होईल. तर यांनी लवकर काम सुरू करावे